जूनला घेण्याचं जाहीर करण्यात आलंय। एक महत्त्वाची घडामोड आहे, पवारांच्या एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली आहे। अजित पवारांच्या एनसीपीतल्या घडामोडींवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं कळतंय। तसंच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, काय अधिकची माहिती आहे? या बैठकीत नेमकं काय घडलंय? श्रुती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात एका हॉटेलमध्ये बैठक पार पडलेली आहे। काल रात्री ही बैठक पार पडल्याची माहिती मिळते। ज्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांची उपस्थिती होते। अर्थात शरद पवार गटाचे सर्वच प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने ज्या घडामोडी राज्यात सुरू आहेत त्यासोबत केंद्र पातळीवर ज्या घडामोडी सुरू आहेत यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। कालच शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली। खरं तर ते एक औचित्य म्हणता येईल। एकूण केंद्र सरकारच्या निर्णयासंदर्भात जरी ही पत्रकार परिषद असली तरी देखील अनेक महत्वाचे मुद्दे शरद पवारांनी काल स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यासोबतच 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली त्यावरून देखील मोठं राजकारण आणि मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर तात्काळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगेचच शरद पवारांची सिल्वर ओकवर जाऊन भेट देखील घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे देखील अद्यापर्यंत समोर येऊ शकलं नाहीये। मात्र या सर्व प्रमुख नेत्यांनी काल रात्री एकत्र येत या सर्व घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती मिळते। यापुढची नेमकी वाटचाल कशी असावी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही काँग्रेस अर्थात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। ही बैठक अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती, कुणालाही या संदर्भातली माहिती ही देण्यात आली नव्हती। फक्त या सर्व प्रमुख नेते जे आहेत तेच या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनाच या सर्व बैठकी संदर्भातली माहिती होती। साधारणतः बराच वेळ ही बैठक सुरू होती आणि बैठकीमध्ये काही महत्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाल्याची माहिती मिळते। नक्कीच योगेश, नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। पवारांच्या